नमस्कार मित्रांनो, महागाई भत्ता डीए हे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचे आर्थिक सहाय्य आहे। कोविड-19 महामारीच्या काळात जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत डीए वाढ थांबवण्यात आली होती, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची थकबाकी नाही। आता या थकबाकीबाबतच्या चर्चांना उधाण आले असून ही थकबाकी मिळणार की नाही, डीए थकबाकी म्हणजे काय आणि ती का थांबवली? महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता डीए दिला जातो। दर 6 महिन्यांनी ते सुधारित केले जाते, परंतु कोरोना महामारीच्या काळात सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत डीए वाढ थांबवली होती। या 18 महिन्यांच्या कालावधीसाठी न मिळालेला डीए ही थकबाकी आहे। डीए थकबाकी थांबवण्याची कारणे: कोविड-19चा प्रभाव, महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला, सरकारी खर्चात कपात, इतर आवश्यक खर्चासाठी सरकारला पैशांची गरज होती, आर्थिक संकट, देश आर्थिक मंदीचा सामना करत होता। 18 महिन्यांची डीएची थकबाकी मिळेल का? आतापर्यंत डीएची थकबाकी देण्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। अर्थ मंत्रालयाने संसदेत म्हटले आहे की सध्या ते जारी करण्याचा कोणताही विचार नाही, मात्र कर्मचारी संघटना सातत्याने याची मागणी करत आहेत। सरकारची भूमिका: महामारीच्या काळात सरकारवरील आर्थिक बोजा वाढल्याने अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे, कल्याणकारी योजनांवर खर्च होत असल्याने डीएची थकबाकी भरणे शक्य होत नाही। अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। डीए थकबाकी गणना, त्याची गणना कशी केली जाईल? मूळ वेतन: सर्वप्रथम कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पाहिले जाईल। डीए वाढीचे दर: डीए 18 महिन्यात 3दा वाढणार होते। जानेवारी 2020 4%, जुलै 2020 3%, जानेवारी 2021 4%। प्रत्येक कालावधीसाठी गणना: डीए प्रत्येक 6 महिन्यांसाठी स्वतंत्रपणे मोजला जाईल। एकूण थकबाकी तीनही कालावधींचा डीए जोडून मोजली जाईल। कर कपात: शेवटी लागू कर नियमानुसार कपात केली जाईल। डीए थकबाकी गणनेचे उदाहरण: समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 30,000 आहे, त्यासाठी डीए थकबाकीची गणना पुढील प्रमाणे केली जाईल। जानेवारी जून 2020 30,000 गुणिला 4% म्हणजे 6 बरोबर 7,200। जुलै डिसेंबर 2020 30,000 गुणिला 3% गुणिला 6 बरोबर 5,400। जानेवारी जून 2021 30,000 गुणिला 4% गुणिला 6 7,200। एकूण डीए थकबाकी 7,200 प्लस 5,400 प्लस 7,200 म्हणजे 19,800।